हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा हा शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा USP, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत झी 24 तास ऑन द रोड्स जिग्निशन शो मध्ये. चला तर मग सुरू करूया आजची कार जर्नी. आजच्या या शो मध्ये आपण पाहणार आहोत रेनॉलॉजी, तसंच वाहन खरेदी करताना कोणती विशेष काळजी घ्यावी आणि जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट्स कडून. आकर्षक इंटिरियर, चालवायला अत्यंत सोबी, ड्युअल एअर बॅग्स, त्याचबरोबर रिअर पार्किंग सेन्सर आणि त्याचबरोबर फ्रंट फॉग लॅम्प यासारख्या लक्झरियस सुविधांनी सज्ज असलेली रेनॉलॉजी. चला तर मग पाहूया त्या गाडीच्या आणखी काही खास फीचर्स. नमस्कार. प्रश्न काय आहे की आजच्या भारतीय MPV मार्केटमध्ये खूपच गडबड आहे. म्हणजे वाहनं पुष्कळ आहेत आणि त्या पुष्कळ वाहनांमध्ये आणि एक वाहन आलं आहे. ते काय आहे तर ते रेनॉलॉजी. आता रेनॉलॉजी ह्यांचं काय म्हणणं आहे की ही इनोव्हाला पर्याय होऊ शकते. पण एक गोष्ट विसरू नका, इनोव्हा बाजारात गेली 10 वर्ष आहे आणि सर्वतोपरी स्वतःला त्या गाडीने प्रूव्ह केलेलं आहे. परफॉर्मन्स, इकॉनॉमी, रिलायबिलिटी, स्पेस, काय तुम्ही म्हणाल ते. पण खरंच रेनॉलॉजी तितकी उत्तम आहे का हे टेस्टिंग झाल्यावरच कळेल. मी तुमच्याशी संपर्क साधीन. पण एक महत्त्वाची गोष्ट इकडे मी नमूद करू इच्छितो आणि ती अशी आहे की रेनॉलॉजी टॉप एंड मॉडेल हे टॉप एंड इनोव्हापेक्षा 5 लाख रुपयांनी स्वस्त आहे. म्हणजे काय झालं, रेनॉलॉजी घेतल्यानंतर आणखीन एक गाडी घरात विकत घेता येते छोटीशी. मग ती रेनॉलॉजी घ्यावी की नाही का नाही घेऊ, लॉजिकल आहे की नाही हे सगळं टेस्टिंग झाल्यावर कळेल. तोपर्यंत तुम्ही वाढवा. रेनॉलॉजी हे प्रकरण जर तुम्ही बघितलं तर दिसायला अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे. आणि तुम्ही आतमध्ये बसल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या गाडीमधला फिट अँड फिनिश सर्व गोष्टी अप्रतिम आहेत. सिटिंग पोझिशन, तिन्ही रोजमधली लेग रूम, सर्व काही गोष्टी यथायोग्य आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की नुसतं फिट अँड फिनिशच चांगलं आहे असं नाही, पण ओव्हरऑल गाडीत अवेलेबल असलेली जागासुद्धा थोडीशी इनोव्हापेक्षा जास्त आहे असं माझं मत आहे. तुम्ही म्हणाल मग बाकी सगळ्या गोष्टीचं काय, कंपोनंट लास्टिंग ॲबिलिटी काय, ते वेळच सांगू शकेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ह्याला लावलेलं डायरेक्ट इंजेक्शन इंजिन आणि 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स बघितलीत तर ती गाडी चालण्याची क्रिया उत्तमरित्या पार पडते आहे आणि फ्युएल कन्झम्पशनही अप्रतिम मिळेल असं मला वाटतं. पण ह्या रेनॉलॉजीमध्ये आणि एक गोष्ट अशी मी सांगू इच्छितो की नॉईज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस हा जो इंजिनचा जो अविभाज्य भाग आहे तो ह्या गाडीमध्ये अतिशय उत्तमरित्या सॉर्ट आऊट केलेला आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही एखाद्या माणसाला पट्टी बांधून जर या गाडीत आणून बसवला आणि त्याला चक्कर मारून आणली तर तो सांगू शकणार नाही की ही गाडी डिझेल आहे का पेट्रोल आहे. अतिशय उत्तम चाल या गाडीची आहे आणि व्हायब्रेशन वगैरे काही नाही. एक गोष्ट महत्त्वाची अशी लक्षात ठेवा की रेनो ही मंडळी फॉर्म्युला 1ची वर्ल्ड चॅम्पियन 3 वर्ष होती. त्यामुळे इंजिनं कशी बनवावीत हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. तर आणि रेनॉलॉजी ह्याला अजिबात अपवाद नाही. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितलीत अवेलेबल जागा, स्मूथनेस, फिट अँड फिनिश अतिशय उत्तम आहे. तुम्ही जर ह्या रेनॉलॉजीचं एअर कंडिशनिंग बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो तिन्ही रांगेमध्ये बसलेल्या पॅसेंजरना पुरेशी गार हवा मिळते आहे. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या रोमध्ये जिथे इनडायरेक्ट फ्लो हवेचा जातो तो वरच्या छतातून नेलेला आहे आणि ते करण्याकरता
उत्तम इन्शुलेशनची जरूर असते की जी ह्या रेनोलॉजीमध्ये केलेली आहे, ह्याच्यात बिलकुल शंका नाही. माझं कन्क्लुजन काय माहिती आहे का, की ही रेनोलॉजी चालवायला उत्तम, दिसायला छान आहे, मला आवडली. सिटिंग अकॉमोडेशन फारच अप्रतिम आहे. इतकी लेगरूम तिन्ही रोमध्ये उत्तम दुसऱ्या कुठल्याही MPVमध्ये नाही. एअर कंडिशनिंग पण छान आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे की सर्व गुणसंपन्न अशी ही MPV आहे असं मला वाटतं. एक गोष्ट मात्र नक्की की हिला सगळे लावलेले जे सुटेभाग आहेत, ज्याला आम्ही कंपोनंट्स म्हणतो, त्यांचं आयुष्य किती आहे हे वापरल्यावरच कळेल. म्हणजे बाकीच्या MPV इतकी ती उत्तम चालणार आहे का वर्षानुवर्ष हे मी आत्ता सांगू शकत नाही. पण या क्षणी गाडी अप्रतिम चालती आहे, दिसती आहे छान, सगळं छान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, 5 लाख रुपये कॉम्पिटिशनपेक्षा कमी किंमत म्हणजे आणखीन एक नवीन गाडी घरात आली. घ्यायची की नाही तुम्ही ठरवा. मला जर विचाराल तर मला या MPVचा भारतातला पुढचा प्रवास खूपच लांबचा आणि सुकर दिसतो आणि मी तेच आता करायला जातो आहे. गाडी घेऊन पळतो. कोणतेही वाहन खरेदी करताना सर्वात आधी कोणत्या गोष्टींचा विचार करावा, त्याचबरोबर वाहनाची काळजी कशी घ्यावी याविषयी सांगतायत आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. मी आज तुमच्या समोर एक नवीन विषय हाताळणार आहे. तो म्हणजे की वाहन विकत घेणे ही प्रक्रिया कशी करावी. म्हणजे वाहन खरेदी करणं पैसे देऊन फक्त शोरूममधनं आणणं एवढ्यावरती ते सीमित नाही आहे. म्हणजे काय की 3-4 गोष्टीचा इथे विचार करणं फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे की माझं बजेट काय, दुसरी गोष्ट म्हणजे त्या वाहनाकडून माझ्या अपेक्षा काय आणि त्या वाहनाचा मी काय वापर करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की समजा कुटुंबामध्ये 2 जणच आहेत, नवरा बायको, तर प्रायमरीली पुढच्या दोन्ही सीटचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. हेही तितकंच खरं आहे की हे ठरवल्यानंतर बजेट, की एक समजा मला 5 लाख रुपये ते 7 लाख रुपये ह्याच्यामध्ये गाडी घ्यायची आहे. मग त्याच्यात मला काय काय मिळू शकतं आहे, मला कुठली हॅचबॅक मिळू शकते, सेडॅन मिळते का, सेडॅन मिळाल्यानंतर माझी सामान न्यायची क्षमता वाढणार आहे. या सर्व गोष्टीचा उहापोह करणं आणि सर्वांगीण विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो सर्वात आधी मी पैसे किती खर्च करू शकतो जास्तीत जास्त ह्याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी त्या गाडी करून काय अपेक्षा करतो, म्हणजे काय की ऑफिसलाही नेऊ शकतो, शनिवार रविवार पिकनिकलाही नेऊ शकतो, पाहुणे आले तर त्यांना घेऊन गावालाही जाऊ शकतो आणि तत्सम गोष्टी करू शकतो. किंवा या गाडीतनं माझ्या अपेक्षा काय, किंवा दिसायला खूपच छान पाहिजे आणि कन्झम्पशन चांगलं पाहिजे, सामान राहिलं पाहिजे, रिसेल व्हॅल्यू चांगली पाहिजे. या सर्व गोष्टी सगळ्यांनाच अपेक्षित असतात. गाडीची किंमत काही असो, 5 असो नाही तर 50 असतो. पण एक गोष्ट आज लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की गाडी जर तुम्ही 10 लाख रुपयाला घेतली तर 2 वर्षामध्ये परत विकताना 5 लाख रुपये येतात, अर्धे पैसे जातात. म्हणजे काय होतं, कॉस्ट ऑफ ओनरशिप तुमची वाढत जाते जसजशी किंमत वाढत जाते तशी, कारण डेप्रिसिएशन पण खूप होतं. मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की हे कागदावरती लिहून काढणं अतिशय जरुरीचं आहे. आणि एक गोष्ट लिहायच्या आधी हे लक्षात ठेवा की जर शक्य असेल तर शक्यतो सेकंड हँड वाहन घेऊ नये. तुम्ही म्हणाला काय हरकत आहे. एक गोष्ट अशी आहे की एखादा मित्रच गाडी वापरतो आहे 2-4 वर्ष आणि तुम्हाला माहिती आहे की यांनी चांगली वापरली आहे, वाईट वापरली नाही, वेळेवर सर्व्हिस केली, ॲक्सिडेंट झालेलं नाही, तर त्या वाहनाचा विचार करायला हरकत नाही. पण ते सुद्धा वाहन एखाद्या रिलायबल मेकॅनिकला दाखवून इव्हॅल्युएट करून घ्यावं आणि मगच घ्यावं. पण नवीन वाहन घ्यायला पर्याय नाही. कारण काय होतं माहिती आहे का, पैसे जरी सुरुवातीला जास्त वाटले तरीसुद्धा अंडर वॉरंटी वाहन असतं, त्यामुळे खिशाला चाट बसत नाही आणि नवीन असल्यामुळे गाडी पहिले 3-4 वर्ष मोडत नाही. आजकाल सगळेच चांगल्या गाड्या बनवतात. मोस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरर्स मेक गुड कार्स. तर तुम्ही बजेट ठरवा, शक्यतो सेकंड हँड गाडी घेऊ नका. आपल्याला गाडीकडून काय अपेक्षित आहेत हे बघा, कागदावर लिहून टाकून एक एक्सरसाइज करा, मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला योग्य वाहन काय आहे. नाउ इट्स टाइम टू क्वेरीज. आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला काही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय मुंबईहून हरीश देवळे यांनी. त्यांची गाडी सुरू केली, एसी ऑन केला, 5 मिनिटं झाली तरी ती गार होत नाही, याच्यावरती उपाय काय, हा त्यांचा प्रश्न आहे.
हरीशजी, तुम्ही मला विचारताय की उन्हात उभी केलेली गाडी सुरू केल्यानंतर म्हणजे निघाल्यानंतर पहिले 5-7 मिनटं गार होतच नाही. हो, काय होतं माहिती आहे का, उन्हात उभी केलेली गाडी आणि जर काळी असेल तर बघायलाच नको. अतिशय तापलेली असते आणि आतली हवा अतिशय गरम असते. मग ती गरम हवा आधी गार करायची आणि मग तुम्हाला गार वारा द्यायचा, म्हणजे एअर कंडिशनवर फार लोड येतं. याला उत्तम उपाय काय असतो माहिती आहे का, गाडी जेव्हा तुम्ही सुरू करता आणि AC चालू करता तेव्हा सर्व काचा खाली करून टाका आणि पहिले एक अर्धा किलोमीटर बाहेरची हवा, आतली साठलेली उष्णता सगळी बाहेर घेऊन जाऊ दे. थोडक्यात म्हणजे हीट ट्रान्सफर होऊन जाऊ दे आणि मग काचा वर करून AC चालू ठेवा, लवकर गार होईल. परत लक्षात ठेवा, पहिली 2-3 मिनटं अर्धा किलोमीटर काचा संपूर्ण खाली पाहिजेत गरम हवा बाहेर पाठवण्याकरता. करून बघा. मनीष काटे बेळगावून आपल्याला प्रश्न विचारतायत. स्पोर्ट्स कार चालवायची त्यांना आवड आहे, पण स्पोर्ट्स कार घेणं त्यांना परवडणार नाही असं ते म्हणतायत. मग अशा वेळेला 10 लाखापर्यंत कोणती चांगली गाडी ते घेऊ शकतात, हा प्रश्न त्यांनी विचारलाय. मनीषजी, तुम्हाला 10 लाख रुपयाच्या स्पोर्ट्स कार म्हणजे तशी चालणारी गाडी हवी आहे. माझ्या डोक्यात 2 गाड्या येतात. जर हॅचबॅकबद्दल बोलत असाल ना, तर फोक्सवॅगन पोलो GT TSI, त्याला ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पण येते. हेच वाहन चालवायला अतिशय मजा येते, अतिशय सोपं आहे चालवायला आणि पुष्कळ पॉवर आणि पिकअप आहे. हां, आता तुम्हाला हॅचबॅक चालणार आहे की नाही हे मला माहिती नाही. तुम्हाला जर फॅमिली सेडन हवी असेल आणि तीच मजा तुम्हाला हवी असेल तर नवीन फोर्ड फिएस्टा घेऊन बघा. अतिशय उत्तम चालते. म्हणजे तुमची ड्रायव्हिंग ॲबिलिटी काय मला माहिती नाही, पण ती अतिशय उत्तम अबाव ॲव्हरेज आहे असं मी धरून चालतो. तर तुम्हाला फोर्ड फिएस्टा चालवायला नक्कीच आवडेल. अतिशय छान वाहन आहे. मागे एकदा मी टेस्ट केली तेव्हा रिपोर्टमध्ये म्हणलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्स कार परवडत नाही का, फोर्ड फिएस्टा घ्या, उत्तम वाहन आहे. माझ्याकडे ऑटोमेटेड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली गाडी आहे. मॅन्युअल शिफ्टिंग जास्त वापरलं तर त्याचा गिअरबॉक्सच्या लाईफवर काही परिणाम होतो का, असा प्रश्न विचारलाय पायल कुलकर्णी यांनी मुंबईहून. पायलजी, तुम्ही मला विचारताय की तुमच्याकडे ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनची गाडी आहे. मी तुम्हाला खरं सांगू, मॅन्युअल ट्रान्समिशन हे एक प्रकरण असं आहे की तिथे तुम्हाला चुकीचं क्लच दाबणे, चुकीचं गिअर सिलेक्ट करणे हे होऊच शकत नाही, कारण सर्व गाडीच करते, कम्प्युटर कंट्रोल्ड असतं. मग तुम्ही म्हणताय की जेव्हा जेव्हा तुम्ही मॅन्युअल शिफ्टिंग करायला बघता किंवा करता आणि ते तुम्हाला करण्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे, जरूर करा, काही प्रॉब्लेम येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही पाहिजे त्या गिअरमध्ये समजा सेकंडमध्ये गाडी खेचायला सुरुवात केली आणि ठराविक RPMच्या पलीकडे गेलात तर आपाप कम्प्युटर तिसरा गिअर टाकून देतं, तुम्हाला वाटच बघू देत नाही की केव्हा टाकायचा. तुम्ही पाहिजे तर तिला परत सेकंडमध्ये घेऊ शकता, पण स्पीड जास्त असेल तर ती आपाप थर्डमध्ये जाईल. थोडक्यात म्हणजे काय की काहीही अपाय होणार नाही, तुम्हाला आवडेल तशी चालवा. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन हे आज एक नवीन मिळालेलं आपल्याला वरदान आहे असं मी समजेन. टोनी डिसिल्वा गोव्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत. हाय ऑक्टेन पेट्रोल वापरावं का, त्याचे फायदे काय आणि तोटे काय? टोनीजी, तुम्ही मला विचारताय की तुमच्या गाडीत हाय ऑक्टेन पेट्रोल घालू का, आणि तुम्ही मला हे सांगितलं नाही की तुमच्याकडे गाडी कुठली आहे. म्हणजे काय की बऱ्याचशा स्वस्त गाड्यांना, 5-10 लाख रुपयाच्या गाड्यांना हाय कॉम्प्रेशन इंजिन नसतं. कम्प्रेशन रेशो 8:1, 8.5:1 असा असू शकतो किंवा 7.5:1 डिपेंडिंग ऑन द डिझाईन. प्रश्न असा आहे की जरा तुमचा कम्प्रेशन रेशो वरती गेला, म्हणजे सगळ्या हाय परफॉर्मन्स गाड्यांमध्ये तुम्ही गेलात, तर हाय ऑक्टेन पेट्रोल घालण्याची जरूर असते, कारण एफिशियन्सी कमी होते. मला खरं जर विचाराल तर ही सगळी वाढलेली एफिशियन्सी भारतात वापरू शकतो का, तर मोठं प्रश्नचिन्ह आहे. इथे प्रश्न तुम्ही एवढाच विचारताय की हाय ऑक्टेन पेट्रोल घालू का. हरकत नाही घालायला, पण तुमची जर नॉर्मल गाडी असेल तर बिलकुल पैसे वाया घालवू नका, साधं पेट्रोल घाला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ते पेट्रोल घालताना मी चांगल्या पंपावर घालतोय ना, ॲडल्ट्रेटेड दूषित पेट्रोल नाही ना, हातावर वास घेऊन बघा. मी मागेच तुम्हाला बोललेलो एकदा या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये की पेट्रोलचे 4 थेंब हातावर घेऊन तुम्ही जर फुंकर मारली तर ते संपूर्ण उडून गेलं पाहिजे आणि खाली पांढरट हात तुमचा कोरडा झाला पाहिजे. तो जर तेलकट राहिला ह्याचा अर्थ पेट्रोल ॲडल्ट्रेटेड आहे. हाय ऑक्टेन घालायची जरूर नाही, पण स्वच्छ पेट्रोल घालायची जरूर आहे. किशोर शहा पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत. 15 लाखामध्ये कोणती चांगली SUV घ्यावी, असा त्यांचा प्रश्न आहे. किशोरजी, तुम्ही म्हणताय की 15 लाख रुपयापर्यंत उत्तम SUV कुठली. अहो, SUV आणि MPV ह्याच्यात थोडासा फरक आहे, पण आपल्याकडे सर्रास सर्व MPVना SUVच म्हणतात.
काही लोक खेड्यामध्ये त्याला जीपसुद्धा म्हणतात, तो प्रश्न आला इथं आहे. प्रश्न असा आहे की 15 लाख रुपये तुम्हाला SUV प्रकरण मजा करण्याकरता किंवा तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला हवं आहे. मला असं वाटतं की आज बाजारात नवीन आलेली XUV 500 महिंद्राची 15 लाख रुपयाच्या आत अतिशय उत्तम वाहन आहे. हेच फीचर दुसऱ्या SUVमध्ये दुसऱ्या ब्रँडला घ्यायला गेलं तर दीडपट पैसे द्यायचे, कधी दुप्पटसुद्धा. XUV 500 घेऊन टाका, महिंद्राची उत्तम वाहन आहे. स्वॉचची रेनॉलॉजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत एका नव्या कार सोबत तुमच्या आवडत्या शो मध्ये ऑन दी रोड्स. पण त्यापूर्वी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. आमचे एक्सपर्ट त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.